जिल्हा युवा मोर्चा भाजप यांच्या वतीने आवेजावे शालेय शुल्क आकारणाऱ्या विद्यालय महाविद्यालय यांच्याबद्दल जे काही ते कोलदंडा देऊन जे फी आकारली जाते दरवर्षी 50,000 लाख रुपये दरवर्षीची त्यांची फी वाढ होती, त्याच्या संदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांना कार्यालयात आज कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की हे जे शालेय शुल्क आकारलं जातं आहे हे जे एक ऑडिट व्हावं आणि आपल्या शेतकरी कुटुंबातील गोरगरीब मुलं मुली आहेत तर त्यांना शिक्षणासाठी एकतर लांबून यावं लागतं आहे आणि शिक्षण संस्था इतकी फी आकारली जाते त्यांची की त्यांना ते फी देणं शक्य होत नाही, त्यांना शाळा सोडावी लागते त्या कारणास्तव. त्यासाठी आपण एक त्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं आहे या सर्व कॉलेजांचं शाळेंचं ऑडिट व्हावं की बाबा खरोखरच शिक्षक तिथं आहेत का, बिल्डिंगचं कॉलेजचं काम चालू आहे का, किंवा त्यांचे इथं सायन्स लॅब उपलब्ध आहेत का, त्या लॅबचे पण पैसे घेतले जातात पण भरपूर कॉलेजेसमध्ये आज लॅब उपलब्ध नाही आहेत. आम्ही म्हणलं त्यांचे एक तुमच्या एक युवा मोर्चाचे आणि जी कॉलेजेस त्यांची एक बैठक पहिल्यांदा लावूया सविस्तर, आणि जर आम्हाला निदर्शनास आलं की बाबा एप्रिल 1पासून कॉलेजेस हे चालू होते ॲडमिशन, आम्हाला कुठल्याही कॉलेजेस असं वाटलं की बाबा फी जास्त आकारली जाते तर त्या शाळेला आम्ही टाळा युवा मोर्चातर्फे लावणार.